मंडळी इथं जेवण सुरू झालेलं आहे. हे बघा दाजी वाढत आहे त्याच्यात. हे बघा आणि जेवण सुरू झालेलं आहे आतापर्यंत आणि आता आम्ही थोड्या वेळानं निघणार आहेत इथून. नमस्कार मित्रमंडळी, तुम्ही पाहत आहे आर के झक्कास आणि आजचा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग नक्की बघा. आज आम्ही आलो आहे शेंदोड गडावर शेंदोड भवानी मातेच्या दर्शन करण्यासाठी. तरी आता आम्ही अर्ध्या रस्त्याला चढलो आहे आणि बघा तिकडं डोंगर दिसत असेल, तिथं शेंदोड भवानी आहे. तरी त्या भवानी मातेच्या दर्शनासाठी आम्ही निघालो इथून. आता पायथीला सुरुवात केलेली आहे आम्ही निघण्याची. आणि माझी दिदी आहे आणि माझी मुलगी आहे. आम्ही तिघं वरती जात आहेत, बाकी फॅमिली गेली आहे कारण की 9:00चा कार्यक्रम आहे त्यामुळे बाकी पुढे निघून गेले. तरी चला बरं निघतो, तुम्हाला दाखवतो शेंदोड भवानी आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि तुम्ही जर जवळपासचे असेल तर कोणत्या पद्धतीने जायचं ते सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू. तर चला बरं निघू बरं. ओके, ह्या अशा प्रकारे रस्ता आहे चालायला, पायी जावं लागतं गडावरती. बघा खूप दाट जंगल आहे मित्रांनो. ह्या अशा प्रकारे आणि इथं आहे शेंदोड भवानी मातेचं मंदिर तुम्हाला इथून दिसत असेल, एकदम लहानसा. हा बघा हा भवानी मातेचा मंदिर आहे. तरी आपल्याला तिथं जायचं आहे मित्रांनो. आणि आता थोडीशी रस्ता एकदम सपाटी आहे आणि खूप दमून जाता आम्ही खूप दमून गेलो. चढता थोडंसं चढता कारण की आपल्याला चढण्याची सवय नाही त्यामुळे दमून गेलो आहे. चला बरं, जय माता दी. मित्रांनो करंजीचं झाड आणि एक दोन लागलेले आहेत तिथं. हे बघू शकता किती छान, एकदम भारी, खूप गोड लागतात आणि जंगलातले फळे आहेत, हे खायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही रस्त्याने येताना सर्व तोडून घेतात मात्याच्या रस्त्याला. हे बघा करवंजे सुद्धा आहेत आणि आम्ही एन्जॉय करत आहे इकडं करवंजे खायला. हे बघा इथं करवंजे लागले आहेत झाडांना आणि आम्ही खात जाणार आता. करवंजे खूप मस्त, खूप गोड आहेत आणि आम्हाला खूप आवडत आहेत. आता टाईमपास करत जाऊ, मस्त खायचे आणि पुढं चालायचं हळूहळू. मित्रांनो खूप कठीण रस्ता आहे आणि खूप चढाव लागलेले आहे जबरदस्त आणि खूप दमून चाललो आम्ही. पण तरी पण टाईमपास करत करंजे खात आम्ही जात आहेत. चला पुढं निघतो बरं. अजून कठीण रस्ता आहे, ह्या अशा दगडामधून जावं लागत आहेत आम्हाला. खूप दगड आहे, चालायला जमत नाही मित्रांनो. बघा मित्रांनो जंगल लागलेला आणि हा डोंगर भवानी मातेचा आणि या इथं देवीचा गड आणि खूप अशी जबरदस्त चढाव आहे. इकडून चढत आहेत आम्ही आणि इकडं सुद्धा ते आमचे मामा ते येत आहेत आणि इकडं पब्लिक खाली उतरत आहे. चढून उतरून आले ते, आम्ही अजून चढतच आहेत. मित्रांनो खूप दगड आहेत जबरदस्त, हे पाहू शकता. आणि अशा दगडांमध्ये चालत हे बाकी पब्लिक खाली उतरून चालली. हे बघा दर्शन करून खाली उतरत आहेत आणि आम्ही अजून चढत आहेत. अजून इथून खूप लांब आहे, इथून चढून जाऊ त्या डोंगरावरून आणि मग तिथं मातीच्या दर्शनासाठी. जय माता दी मित्रांनो. हे बघा इकडून खूप येत आहेत, नवसासाठी आलेले सर्व भाविक पायी चढत बाकी उतरत आहेत, बाकी चढत आहेत. आणि आम्ही आता खूप अजून अंतर आहे चढायला. कठीण रस्ता पूर्ण दगडाच आहे तिथं चढायला, खूप अवघड रस्ता आहे. तरी आम्ही माताचं दर्शन नक्कीच करू, हार मानणार नाही मित्रांनो. खूप दूरपर्यंत डोंगर दरी दिसत आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. एकदम सुंदर असं बघायला दृश्य आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे डोंगरदरीत फिरायला, हे बघू शकता. आणि इकडं पब्लिक जात आहे अजून आणि हा डोंगर हा इथं जायचं आपल्याला. चला बरं पुढे निघतो आता. इथून सरळ चढाव लागलेले आहे. हे मुलं तिकडून येत आहेत, गडावरून उतरून येत आहेत हे मुलं आणि यांनी दर्शन केलं आहे. आता आम्ही जातोय गडावर. तरी मित्रांनो हे बघा आमची टीम, आमचा परिवार येत आहे आणि इकडं पब्लिक उतरत आहेत खाली. मित्रांनो एवढ्या जवळ आलो, अजून 1 तासाचा रस्ता आहे इथून, बघू शकता. मित्रांनो आता सपाटीमध्ये पोचलो. हे बघा आता सपाटी लागली थोडी आणि पुढं अजून चढाव आहे खूप आणि तो डोंगरवरती जायचं तिथं. तरी अजून 1 तासाचा रस्ता आहे मित्रांनो. 1 तास झालेला आहे, 11 वाजेपासून आम्ही चढत आहेत. तरी अजून 1 तास लागेल चढायला. चला निघतो हळूहळू. मित्रांनो इथं झाडाखाली थांबलो आम्ही आणि पाण्याची बॉटल आणली आम्ही. इथं वरती पाणी नाही त्यामुळे आता पाणी वगैरे पितो आणि हळूहळू चढतो आम्ही. मित्रांनो
अजून खूप लांब आहे, जबरदस्त चढाव आहे पुढं देवीच्या गडावर. सप्तशृंगी मातेपेक्षा जास्त चढाव आहे मित्रांनो. दमून गेलो, 2 तास होण्यात आले. इकडं अजून डोंगर खूप लांब आहे, तरी निघतो. बघा मित्रांनो, आम्ही दुसरी साईड आलो. या अशा प्रकारे रस्ता आणि हा डोंगर समोर. परत हा असा ते जात असतील, तुम्हाला दिसत असतील पब्लिक बारीक बारीक वरती चढत आहेत. आणि ह्या इथं अजून अर्धा तास पाऊण तास लागेल चढायला आम्हाला. मित्रांनो, करवंजाची झाडं आहेत सर्व. इथं करवंजे खायला मिळतात आणि आम्ही खात जात आहे टाईमपास करत. जबरदस्त डोंगर आहे मित्रांनो. हे बघा डोंगरदरी आणि इकडं उतार आहे. अजून आमचे मामान ते चढत आहेत अजून रस्त्याला. खूप दमून गेलो आम्ही. अजून वरती चढायचे थोडा अंतर राहिला, अर्धा तासाचा. मित्रांनो, खूप जबरदस्त दमून गेलो. खूप चढाव आहे इथून. अजून खूप उंचावर आहे डोंगर जायचे आणि आमची फॅमिली वरती चढत आहेत. देव आहेत. इथून पायथी सुरू झाली. इथून आता देवीच्या गड लागेल. हे बघा टीम आमची वरती चढत आहेत आणि इकडं डोंगर. अरे बापरे, खूप दमून गेलो. चला आज सर्व गडावर चाललो. आता जवळ आहे इथून आमचं गड. आणि आता आमची टीम आणि आता थोडंसं राहिलं, अर्धा तासाचा रस्ता आहे इथून आम्हाला जायला. आणि इकडं सुद्धा चढत आहेत आमची अक्का. अजून खूप दमून गेली आमची अक्काबाई आणि ती दुसरी हळूहळू येत आहे. हे बघा दृश्य तुम्हाला दिसत असेल, एकदम जबरदस्त दृश्य आहे इथं पाहायला. सर्व हवा निघून चालली आमची चढत. खूप जबरदस्त चढाव आहे इथं चढायला. दमून गेलो आता ओरिजिनलमध्ये. अजून तर खूप लांब आहे. हे बघा इथं जायचं. मारुती रायाची मूर्ती आहे आणि आता इथून थोडीशी अंतर राहिलेला आहे आमचा. बापरे, जबरदस्त इथून बघायला एकदम दृश्य जबरदस्त आहे. हे बघा मित्रांनो, बाकी भाविक खाली उतरत आहेत दर्शन करून आणि आम्ही वरती चढत आहे. हे बघा खाली येणारे मंडळी अजून त्यांचं दर्शन झालेलं आहे, ते खाली उतरत आहेत आता. आणि आमची आकाबाई घामी पण झाली, एकदम थकून गेलो आम्ही. आणि मामा सुद्धा जाम झालेला आहे, एकदम खाली बसून घेतलं. आता पोचलो. हे बघा डोंगराच्या शिखरावर पोचलो आता. हे देवीचं गड भवानी मातेचा. आणि हे बघा शिखर एकदम शिखरावरती आहे. आणि आता इथून 15 मिनिटाचा रस्ता. इथून 15 मिनिटाचा रस्ता आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी. आणि इथून खूप चढाव आहे जबरदस्त चढायला, एकदम सरळ. पायऱ्या वगैरे काहीच नाही आहेत, बिगर पायऱ्यांचा रस्ता आहे हा सर्व डोंगरदरीमधून. तर चला आता थोडीशी राहिले भवानी माता. चला बरं निघतो आता देवीच्या गडावर. हे बघा दृश्य एकदम जबरदस्त दृश्य आहे पाहायला. शूटिंगच्या सहाय्याने वाढत नसेल, पण समोरासमोर एकदम जबरदस्त दृश्य आहे. हा डोंगर सुद्धा उंचावर आणि खूप जबरदस्त वाटत आहे. इकडे सुद्धा बघा दरी. समोरच्या कॅमेराने पाठवून दाखवत आहे. समोरच्या कॅमेराने भवानी माता की. हे बघा भवानी मातेचं मंदिर जवळ आलो. हे डोंगर पाहू शकता एकदम जबरदस्त उंचावर. आणि समोरच आला आता मातेच्या दर्शनासाठी येऊन गेलो. आणि बघा दरी, खूप जबरदस्त दरी आहे इथं. खाली जर पाय घसरला तर डायरेक्ट तळाशी जाऊ, एवढे लांबून आलो आम्ही ह्या साईडने. आणि त्या तिकडं लांबवर भवानी मातेचा मंदिर. आणि आता आम्ही पोचून गेलो. जय भवानी माता. आम्हाला खूप आनंद झाला इथे येऊन. आमची खूप इच्छा होती मातेजवळ येण्याची आणि ती पूर्ण झाली आमची. चला मंदिरामध्ये जाऊ आता. बघा मित्रमंडळी बसलेली. बोला भवानी माता की.
बोला भवानी माता की. हे बघा जय जयकार करताना दिसत आहेत. इथं बसले वरती डोंगरावर आणि हे खाली सुद्धा भाविक ते वांदर सारखे बसले इथं. बघा सर्व आमचे कार्यक्रमासाठी आलेली मंडळी इथं बसली. आता सर्व दमून गेले आहेत आणि इथं बसलो. आता या पायऱ्या वरती जाऊ आणि वरती मंदिर आहे. पायऱ्या चढून चढता चढता गणरायाचं दर्शन झालं. मित्रांनो गणपती बाप्पा की जय हो. जय गणेशाय नमः. इथं शिवमूर्ती शिवपिंड जय शिवशंभो. हे बघा देवीच्या मंदिरात बसलेली भाविक दर्शनासाठी आणि इथं सर्व पब्लिक इथं बसलेले आहे दर्शनासाठी. आणि इथं देवीची मूर्ती आहे इथं समोर. चला दर्शन करू मित्रांनो. जय माताजी. हे बघा मित्रमंडळी भक्त बसले इथं दर्शनासाठी. आणि हा असा मंदिर. इथं घंटा इथं सुद्धा घंटी आणि ही माता भवानी माता जय माताजी. पूजापाठ करताना बघा मित्रांनो माकड आलं इथं नारळ खाण्यासाठी. भूक लागली असेल त्याला. चला मारुती राया चल 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 इकडे. मारुती राया बसला. जय मारुती राया. आम्ही इथं या अशा प्रकारे दर्शनासाठी आलो आणि बघा मंदिर या अशा प्रकारे इथं बांधकाम झालेलं आहे एवढ्यावरती. आणि ते कारागिरींना नमन आहे. एवढ्या डोंगरावरती कसं काही बांधलं असेल त्यांनी. आणि बघा डोंगरदरी जबरदस्त आहे. खूपच लांब आलो आम्ही. 5 किलोमीटर आलो असेल. 5 किलोमीटर हे इथं दिसत असेल. या इथं नवस आहे आमचा आणि तिथं जाऊन जेवण वगैरे करू. नवस पूर्ण करू आणि मग घरी जाऊ. मित्रांनो भवानी माता या इथं दर्शनासाठी आलो आम्ही. जय भवानी माता. आमच्या या भासावरती नवस होतात. आणि हे बघा सर्व मंडळी आमची इथं दर्शन घेण्यासाठी. हा भासावरून नवस पूर्ण झाला. आता इथं नवस फेडायला आलो आम्ही. लहान मंडळी सुधी दर्शनासाठी आली. एवढा वरती चढून मातेचा दर्शन. जय माता दी जय भवानी माता. आणि एवढ्यावरती हे सुद्धा चढून आले लहान लहान मुलं. जन्मे मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. तरी मित्रांनो भवानी मातेचं दर्शन झालेलं आहे. तरी आता आम्ही खाली जातो मंडळी. आणि इथं आता अक्काबाई पाय पडत आहे. आणि आता आम्ही खाली उतरतो आणि आमच्या जिथं नवसाचा कार्यक्रम आहे तिथं जातो आणि तिथं जेवण वगैरे बनवू. जेवण करू मग निघू घरी. हाय मित्रमंडळी 1.5 तासानंतर आता आम्ही खाली उतरो. हे बघा ते डोंगर. आणि तिथून आता 1.5 तास झाले खाली उतरून. खूप दमून गेलो. आणि हे बघा इथे सुंदर मंदिर बनवलं आहे. इथं पण भवानी मातेचाच मंदिर आहे. आणि इथं नवस फेडले जातात. आणि इथं विहीर आहे पाणीसाठी. आपण पाणी पिऊ शकतो या ठिकाणी. आणि स्वयंपाकाला पाणी वापरू शकतो. इकडे गाड्या लावलेल्या आहेत सर्वीकडे. हे बघा एकदम सुंदर बनवलेलं आहे. इथं आता पहिले काहीच नव्हतं. आता मस्त बनवलेलं आहे. देवीजवळ पाय पडायला जातो आम्ही. इथं पाणी वगैरे पिलं. हा बघा सुंदर मंदिर. एकदम छान असं मंदिर बनवलेलं आहे. आणि हा डोंगर त्याच्यावरती गेलो होतो. आणि ती भवानी माता इथून दिसत असेल. हा बघा लहानसा भवानी माताचं मंदिर. आणि तिथून उतरताना 1.5 ते 2 तास लागून गेले. चला आता इथं दर्शन करतो मंदिरात. फेडला जात आहे. इथं बोकड आणले देवीजवळ. चला जय माता दी. आता देवीचं दर्शन करतो आम्ही. जय भवानी माता की जय. ही भवानी माता बघा मित्रांनो. इथं भवानी मातेचं सुंदर मंदिर बनवण्यात आला. त्यावरून आम्ही फिरून आलो आणि आता खाली दर्शन घेतोय पायथीला. आणि सुंदर मंदिर आहे. सुंदर मूर्ती सुद्धा आहे. तरी भवानी मातेला नमन करतो. जय माता दी. बघा मित्रमंडळी याच्यामध्ये मटण आहे आणि ही साईडला काढली जात आहे. आणि आमचा सनी आणि हा वाढायला जाते तिकडं जेवण. आणि इकडं पंगत चालू आहे. हे बघा सर्व साईडला पंगत चालू आहे. हे बघा सर्व साईडला जेवण चालू आहे एकदम जोरदार. आणि आमचा दाजी पाणी वाटत आहे इकडं बघू शकता. आणि आता आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. जेवण करून
कसा वाटला व्हिडिओ आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथंच थांबतो. ओके बाय.